वाजता झालेली असते, तर पटपट मी जे आहे ते आवरून घेते. आज ऋतूचा स्कूलचा पहिला दिवस होता, त्यामुळे माझं सकाळी उठल्यापासून डोक्यात तेच होतं, आज तो स्कूलला जाणार आहे, पहिला दिवस आहे, तो राहील का, रडणार तर नाही ना. त्याच्यामुळे मी कामाकडे अजिबात म्हणजे थोडंही लक्ष दिले नाही. फक्त सकाळी नाश्ता वगैरे करून त्याला पोटभर जे आहे ते नाश्ता करून दिला, कारण तिथं म्हणजे पहिला आठवडा जो आहे तो त्यांना टिफिन अलाउड नाही आहे. कारण त्यांना फक्त सुरुवातीला जे आहे ते सवय लागावी यासाठी फक्त 2 तास स्कूल असणार आहे आणि नंतरच्या वीकमध्ये जे आहे ते आणि त्यांचं टिफिन वगैरे चालू होईल. तर पहिला दिवस होता, त्यामुळे माझं म्हणजे सकाळपासून असं होतं की पाठवू का नको. कदाचित माझं मनच तयार नव्हतं की ऋतूला मी आज स्कूलला पाठवेन, पण सवय तर लागायलाच पाहिजे. आणि असं होतं की तो आमच्या दोघांशिवाय इवन अर्धा तासही कधी कुठेच राहिलेला नाही. मी नाही तर त्याचे पप्पा असं त्याच्यासोबत कंटिन्यू असतोच. पण आज तो स्कूलला गेला आणि गेल्यानंतर असंच बसण्यापेक्षा मी म्हटलं की घर आवरून वगैरे घ्यावं. खरं तर आज काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण कामात कसं तरी डोकं म्हणजे त्या गोष्टीपासून मी डायव्हर्ट होईल म्हणून मी काम करायला घेतलं आणि मी सोडायला गेले नाही. कारण मला माहीत होतं मी जर त्याला सोडायला गेले तर 100% मी जे आहे तिथंच तो रडायच्या अगोदर मी रडायला चालू करेल. म्हणून मी त्यांना म्हटलं की नको तुम्हीच सोडून वगैरे या त्याला, मी काही येत नाही. आणि तो गेला स्कूलमध्ये. त्याच्यानंतर लगेच मी आवरायला घेतलं आणि रात्री हे भांडे वगैरे पूर्णपणे घासून ठेवलेले होते. नंतर मग ते भांडे जागच्या जागी जे आहे ते लावून वगैरे ठेवले आणि किचन ओटा पण लगेच मी हातोहात क्लीन करून घेतला. कारण काय होतं की नंतर मग सर्व पसारा वगैरे आवरल्यानंतर दुपारी मला स्वयंपाक वगैरे करायचा असतो. त्यामुळे किचन ओटा जर क्लीन असेल तर स्वयंपाक करायला पण एक म्हणजे चांगलं वाटतं. तर दिवसातून 2 ते 3 वेळा जो आहे माझा किचन वाटा क्लीन होतो. सकाळी उठल्याबरोबर एकदा, त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आणि दुपारी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर. तर आज सकाळी ऋतूला दूध वगैरे मी काही दिलं नव्हतं, कारण त्याने एक केळी जी आहे ती खाऊन गेला होता आणि आम्ही चहा घेत नाही, त्याच्यामुळे सकाळी दूध गरम करायचं राहून गेलं. त्याच्यामुळे म्हटलं बेडरूम आवरेपर्यंत जे आहे ते आपलं दूध पण गरम होईल. आणि मग मी गॅसवर जे आहे ते दूध वगैरे ठेवलं आणि मी आले बेडरूम आवरायला. तर सकाळीच काही आवरून वगैरे झालेलं नसतं, त्यामुळे मग ते दोघं जण गेल्यानंतरच मी जे आहे ते बेडरूम आवरायला घेतली. आणि मी काय करते, बेडशीट अशा प्रकारे जे आहे ते फोल्ड करून ठेवते, जेणेकरून जे आहे ते निघलं जाणार नाही. आणि ऋतू काही बेडवर उड्या मारायचं राहत नाही, त्याच्यामुळे बेडशीट जे आहे ते पटकन निघून जातं. त्यामुळे मी अशा प्रकारे जे आहे ते फोल्ड करून ठेवते. म्हणून बेडशीट खूप वेळ तरी म्हणजे आहे तसंच राहून जातं. त्याच्यानंतर सर्व बेडरूम जे आहे ते आवरून घेतली. बेडरूममध्ये जास्त तसं म्हणाल तर जास्त काही पसारा नसतो, कारण रात्री फक्त आम्ही झोपेपुरतंच जे आहे ते बेडरूममध्ये जातो. आणि इथं त्याच्यानंतर हॉलमध्ये पाहिलं तर आमचा एवढा पसारा झालेला असतो. आज तरी थोडा आहे. ऋतू सकाळी फक्त म्हणजे मी रात्री पूर्ण हॉल जो आहे तो क्लीन केलेला होता. तर सकाळी तो फक्त माझा नाश्ता होईपर्यंत त्याने एवढा पसारा केलेला होता. तर असो, मुलांचंही लहान आहे तोपर्यंत या गोष्टी होणारच. आणि जेव्हा मुलं मोठे होतील की तेव्हा घरात अजिबात पसारा वगैरे होणार नाही. तर या गोष्टी आपण खरंच खूप मिस करू. त्यामुळे मी कधीच त्याला असं म्हणत नाही की पसारा करू नको हे, कारण मला माहिती हे थोडेच दिवस चालणार आहे. नंतर तो एकदा मोठा झाल्यानंतर हा पसारा कधीच मला आवरायची वेळ येणार नाही. आणि त्यामुळे जे आहे ते पसारा म्हणजे दररोजचे दररोज जे आहे ते होत राहतो. आणि त्याचे एवढे खेळणे झालेले आहेत की आता मी म्हणत होते की जे आहे ते त्याचे खेळणे जे चांगले आहेत ते ठेवावे आणि जे खराब झालेले आहेत ते म्हणजे टाकून वगैरे द्यावेत. तर असं माझं चालू होतं, पण त्याचं नाही. एकही त्याचा टॉईज बाहेर टाकला जाणार नाही ह्याचं म्हणजे तो आज गेला स्कूलला तरी पण त्याचं म्हणत होता की की नाही मी त्याला म्हटलं ना, तू स्कूलला गेला तर तोपर्यंत मी तुझे टॉईज वगैरे आवरून ठेवते. तर त्याचं होतं की नाही, मी येईपर्यंत तसेच ठेव. पण मी म्हटलं नको, आता त्याला रडवायला नको, कारण मला माहिती होतं मी जर आवरून वगैरे ठेवलं तर तो नक्कीच रडणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण घरातला जो आहे तो पसारा आवरून घेतला आणि लगेच झाडू मारायला घेतला. कारण दिवसातून जे आहे ते सकाळी नाहीतर म्हणजे सकाळी झाडू मारून मी अंघोळ वगैरे करून स्वयंपाक करते. पण आज तर असं झालेलं की त्याचाच पहिला दिवस होता, त्यामुळे मी जे आहे ते म्हटलं नंतरच आपण जे आहे ते सर्व काम करायला घेऊयात तो स्कूलला गेल्यानंतर. कारण काम करताना माझं मन पण लागणार नव्हतं आणि माझ्याकडून काम पण केलं जाणार नव्हतं. त्यामुळे जे आहे ते मी तो स्कूलला गेल्यानंतरच मी पूर्णपणे घर वगैरे आवरायला घेतलं.
आणि कसं असतं ना, आपलं मुलं मोठी होईपर्यंत आपलं अख्खं जग त्यांच्या भोवतीच फिरत असतं. तर माझं आज दिवसभर तेच चालू होतं, की कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. आणि खरंच माझी असं मनातून इच्छा नव्हती, की त्याला स्कूलला वगैरे पाठवायची आज. पण त्याच्या पप्पांचं असं होतं, की नको पाठवत, म्हणजे त्याला सवय तर लागायला पाहिजे ना आपल्या दोघांना सोडून राहायची. त्याच्यामुळे जे आहे ते मी त्याला पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर घर वगैरे आवरून घेतलं. कारण तो येण्याची मी अगदी हळूवार माझं चालू होतं, की डोक्यात तेच होतं, की तो रडेल का? आता शांत बसणार नाही का? त्यानंतर पूर्ण घर जे आहे ते मी झाडू वगैरे मारून घेतला आणि मी दररोज काही फरशी पुसत नाही. एक दिवस आड जे आहे ते फरशी पुसते आणि म्हणजे बेडरूम तर 2 दिवसातून तरी एकदा होत असेल. पण किचन आणि हॉल जो आहे ते 1 दिवस आड मला पुसून घ्यायलाच लागतो. कारण ऋतू एवढं खराब करतो खेळून, की त्याचे ड्रॉइंगचे पेन असतात, कलर असतात, या सर्व गोष्टी तो खाली सांडत असतो. त्यामुळे दररोज पुसून घेणं मला गरजेचं असतं. त्यानंतर जे आहे ते टीव्हीचा टेबल पण मी पुसून घेतला आणि त्या टेबल म्हणाल तर त्या टेबलमध्ये तर त्याचेच जास्त खेळणे वगैरे झालेले आहेत. तर म्हणजे पूर्ण घर त्याच्या खेळण्यानीच भरलेलं आहे. त्याच्यानंतर टी व्ही वगैरे पूर्ण क्लीन करून घेतली. आता हे काम तर माझं दररोज असतं. कारण काय होतं, दररोज हे छोटी-छोटी कामं करून घेतली तर एक म्हणजे थोड्या वेळात जी आहे ते आपली कामं आवरून जातात आणि जास्तीचा पसारा पण आपला होत नाही. कारण दररोजच्या दररोज धूळ जी आहे ते निघून जाते. त्यानंतर टीव्ही युनिट वगैरे जे पण घरातलं फर्निचर वगैरे आहे ते मी पुसून घेतलं आणि शेवटीचं काम होतं ते म्हणजे फरशी क्लीन करायची. तर कधी मी मॉपनी फरशी क्लीन करते, नाहीतर कधी मग हातानेच पुसून घेते. तर 2-3 दिवसातून जेव्हा फरशी पुसते तेव्हा मॉपनी घेते आणि मग 2-4 दिवस झाले की लगेच मग मी 1 दिवस हाताने घेते. कारण हाताने पुसलेली फरशी आणि मॉपनी पुसलेली फरशी यात खरंच खूप फरक दिसतो. त्यामुळे जे आहे ते दररोज पुसायची असेल तर मी मॉपनी पुसते आणि 2-3 दिवसातून पुसली तर मग मी जी आहे ती हातानेच फरशी वगैरे क्लीन करून घेते. आणि इथं तुम्ही पाहू शकता की एवढा कलर त्याने केलेला आहे आणि मी किती वेळ त्याला म्हणजे पुसत होते. दुसऱ्या कपड्यांनी देखील मी ते पुसला कलर, पण तो कलर काही फरशीचा निघत नव्हता. म्हटलं जाऊ द्या, आणखीन होणारच आहे म्हणून मी नंतर काहीतरी म्हणजे लावून वगैरे जे आहे ते मी फरशी क्लीन करून घेईल. कारण आम्ही राहतो ते घर रेंटचं आहे आणि रेंटच्या घरात जर असं काही झालं तर म्हणजे उगाच त्यांना असं वाटायला नको किती खराब केलं. तर मला ती सतत भीती वाटत असते की त्यांना वाटायला नको असं. तर भिंती पूर्णपणे आमच्या रंगवून झालेल्या आहेत. तर आम्ही थोड्या दिवसात जे आहे ते त्याला कलर वगैरे करणार आहोत. तर थोडे दिवस म्हटलं तो खेळतोय तोपर्यंत राहू देत आणि नंतर मग एकदा कलर वगैरे केला तर होऊन जाईन. याच्यानंतर फरशी वगैरे माझी पूर्णपणे वाळलेली होती आणि इथं छान असं माझं पूर्ण घर जे आहे ते क्लीन झालेलं होतं आणि मी ऋतूची म्हटलं नको आणि माझी अंघोळ वगैरे बाकी होतं. अंघोळ आणि लगेच मी दुपारच्या स्वयंपाकाला लागत असते. तर तो येण्याची वाट बघत होते आणि तो आल्याच्या नंतरच मी अंघोळ करणार होते. कारण काय होईल, की मी जर गेले तर दरवाजा परत मग उघडायचं वगैरे टेन्शन राहतं. तर मग मी तो आल्यानंतर जे आहे ते अंघोळ वगैरे करून आले आणि अंघोळ झाल्यानंतर लगेच माझं असतं, की देवपूजा करून घ्यायची. तर देवांची पूजा वगैरे आम्ही दोघांनी सोबत केली आणि मी जे करेल ते त्याला करायचंच असतं. ते तर ठरलेलं असतं. मी अगरबत्ती लावली तर मुलांचं पण असं होतं, की कधी तर ते आपल्या नजरचुकीने आपण जे करतो ना ते करायला जातात. तर माझ्यासोबतही असंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा.